लग्नाची बेडी भाग 10. विक्रम सर्वांना पाहत होता. सर्वांच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. विक्रम चिडून मनात म्हणाला, तुम्हाला हवे तितके हसा. मी माझ्या प्रत्येक अपमानाचा बदला सर्वांवर घेईन. पण ते आधी मला शोधून काढायचे आहे. मला ह्या स्थितीत कोणी ठेवले आहे? जर त्याने मला ह्या स्थितीत आणले, तो मला सापडले तर? त्याचं सत्यानाश केले नसेल तर माझे नाव विक्रम नाही. पुन्हा एकदा नरेंद्र म्हणाले, अगं नेहा, हलवा लवकर आण. मी आता जास्त वाट पाहू शकत नाही. शेवटी माझ्या मुलीने बनवलं म्हटल्यावर मस्तच असेल. हे ऐकून राजेश्वरी, अलका आणि मिताली तिघी खूप रागवलेल्या होत्या. तेवढ्यात विनयने आजोबांकडे पाहिले आणि म्हणाला, बाय द वे आजोबा, या हलव्यात काहीतरी कास आहे. हा, मग आजोबा म्हणाले, बर त्यात काय कास आहे असं? विनय म्हणाला, आणि ते शुगर फ्री आहे म्हणून तुम्ही ते कधीही खाऊ शकता. आणि हो आजोबा, त्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती गुळापासून बनवलेली आहे. विनयचे शब्द ऐकून सर्वांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. अलका विनयला टोमणे मारले आणि म्हणाले, माझ्या माहितीनुसार विनय, तुला याबद्दल खूप काही माहिती आहे. सगळे असो, पण तू देखील पहिल्यांदा खात आहेस ना? मग तू असं बोलत आहेस जणू काही तू हा हलवा आधीही खाल्ला आहेस. अलकाचे शब्द ऐकताच विनयला त्यांनी काय म्हटले होते ते आठवले. स्वयंपाकघरातून बाहेर येत असलेल्या सिद्धीनेही हे ऐकले आणि आश्चर्याने विनयकडे पाहिले. डोळे मोठे केले आणि आता तिच्या डोळ्यात राग होता. अलकासोबत विनयला पाहत ती डायनिंग टेबल जवळ आली. ती सर्वांना एक एक करून वाट्या देत होती. तिचे डोळे विनयकडे पाहत होते. हे ऐकून शौर्यालाही खूप आश्चर्य वाटले, पण त्यालाही वाटले की अलका जे काही म्हणाली होती ते खरे आहे. आणि तोही प्रश्नार्थक नजरेने विनयकडे पाहत होता. जेव्हा शौर्य विनयकडे पाहिला तेव्हा सिद्धी आणि विजय एकमेकांकडे पाहत होते आणि हे पाहून त्याचे रक्त उकळले. त्याचा चेहरा पूर्णपणे लाल झाला. त्याचे डोळे रक्तापेक्षाही लाल झाले. त्याने विनयकडे पाहिले आणि किंचित उंचवलेल्या आवाजात म्हणाला, विनय, मी काहीतरी विचारतोय. आई म्हणाली ते मला, पण ते बरोबर आहे असं वाटते. मग सांग, तुला हे सर्व कसे माहीत? जेव्हा अलकाने शौर्याला तिची बाजू घेत असल्याचे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. राजेश्वरीच्या बाबतीतही तेच वाटत होते. मितालीही हसत होती. ती विनयकडे पाहत मग सिद्धीकडे पाहत होती. मितालीही विचार करू लागली. अलकाने सोडलेले भान बरोबर शौर्याला लागले होते. काय बोलू हे कळत नसल्याने विनयची प्रकृती बिघडत चालली होती. तेव्हाच आजोबांनी त्यांच्या तोंडात एक चमचा हलवा घातले आणि खाऊन म्हणाले, अरे वाव, खूप मस्त आहे हलवा. आजचा दिवस खरोखरच खूप छान जाईल. मी आजच्यासारखा हलवा कधी खाल्ला नाही. खरंच सिद्धी, आजचा हलवा खायला मला खूप आवडला. अरे विनय, तू काहीतरी बोलत होतास. सांगत होतास की ह्या हलव्यामध्ये काय खास आहे? आता तर काही क्षणापूर्वीच वातावरण बदलणार होते, पण मग आजोबांचे शब्द ऐकून वातावरण आणखीन तापले. अहो आजोबा, नाही नाही, गोष्ट अशी आहे की मी ह्या हलव्याचं कौतुक करत होतो कारण मी दिल्लीत होतो ना, तिथे एक दुकान आहे आजोबा, हाच हलवा तिथेही बनवला जातो. ती दिल्लीतली एक प्रसिद्ध दुकान आहे आजोबा. म्हणूनच जेव्हा नेहा आंटी म्हणाली की ती शुगर फ्री आहे आणि गुळापासून बनलेली आहे तेव्हा मला दिल्लीचा हलवा आठवला. पण आजोबा, मला माहित नाही वहिनी त्यात काय घातले की नाही, पण मी जो हलवा खाल्ला ते काय सांगू तुम्हाला, टेस्ट तर वाव. तशी वहिनी, तुम्ही त्यात काय काय घातले आहेत? विनयने लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विचारले, पण सिद्धीने विनयच्या प्रश्नाचे अजिबात उत्तर दिले नाही. शौर्यची नजर सिद्धीवर होती. शौर्य सिद्धीकडे पाहत म्हणाला, विनयने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दे. सिद्धीच्या जागी नेहा म्हणाले, मी सांगू का शौर्य, ती त्यात काय काय घातले आहे? त्यामुळे शौर्य म्हणाला, राहू दे छोटी आई. मग नेहा पुढे म्हणाले, तुम्हाला काय सांगू, मी फक्त तिची स्वयंपाक करण्याची क्षमता पाहत होते. तिने हात तर इतक्या वेगाने हलवत होती जणू ती एक मशीन आहे. तेव्हा राजेश्वरी सिद्धीला टोमणे मारत म्हणाली,
ती बहुतेक दुसऱ्यांच्या घरात स्वयंपाक धुणे भांडी केली असेल, म्हणूनच सगळ्या कामात फास्ट आहे. राजेश्वरी हे सांगताच सगळे सिद्धीकडे पाहू लागतात. सर्वजण रागवले, पण ते एकही शब्द बोलत नव्हते. विनय खूप रागवला. तो त्याच्या जागेवरून उठला आणि सर्वांकडे पाहून म्हणाला, मी निघतो आता. शौर्याच्या लक्षात आले होते की सिद्धी त्याला इशारा करत होते, पण विनयने लक्ष दिले नाही. राजेश्वरीकडे पाहत तो म्हणाला, आत्याजी, ते दिसतं तसं नसतं आणि आपण स्वतःला जज करतो तसं कुणाचेही जज करू शकत नाही. वहिनी दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक करतात हे आवश्यक नाही. कदाचित त्यांना तिथे असण्याचा काहीतरी दुसरा हेतू असेल. म्हणूनच बोलण्यापूर्वी नीट विचार करायला हवा. तसं जर मी जास्त बोललो असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. मला माफ करा. असे म्हणून तो निघून जाऊ लागला. पुन्हा परत येऊन सगळ्यांना म्हणाला, सगळेजण मला माफ करा. मी जात आहे. माझे थोडे महत्त्वाचे काम आहे. तो 2 पावले पुढे गेलाच होता की टेबलावरचा त्याचा फोन वाजला. त्यांनी खाली पाहिले तेव्हा ताराचा नंबर चमकत होता आणि शौर्याची नजर विनयच्या फोनवर पडली. तो सर्वांना माफ करा असे म्हणाला आणि बाजूला झाला. डायनिंग टेबलावरील वातावरण आता वेगळे होते. सर्वजण शांतपणे हलवा खाण्यात व्यस्त होते. तेव्हाच आजोबा त्यांचा हलवा संपवत राजेश्वरी कडे पाहत म्हणाले, राजेश्वरी, मी तुला आधी सांगितलं आहे आणि मी तुला पुन्हा सांगतोय, बोलण्यापूर्वी विचार करून बोलत जा. तू काय म्हणत आहेस, कधी, कुठे, कुणाला आणि कसे म्हणत आहेस हे बोलताना 100 वेळा विचार करत जा. दादासाहेब, मी जे बोलले त्यावरून प्लीज रागवू नको. पण मी बोलून चूक केली. मी काय बोलू? तिने काय काय करून आले आहे कुणास ठाऊक. तुला काय माहित आहे? तू फक्त तेच केले जे तुला योग्य वाटले. पण माझ्या बोलण्याचे तुला राग आले असेल तर मला माफ कर. मी तुला आणखी एक गोष्ट सांगू दादा. ह्या घरात परंपरा नावाची एक गोष्ट आहे. तू तुझ्या लाडक्या शौर्य आणि ह्या मुलीला कुलदेवाचे दर्शन घेण्यासाठी पाठवलं होतास का? नाही ना? आणि एक परंपरा आणि पद्धत असते की कुलदेवताचे दर्शन घेईपर्यंत एकाच खोलीत नवरा बायको राहत नाही. दादासाहेब, हे सगळं विसरला आहेस हो ना? राजेश्वरीचे बोलणे ऐकून आजोबा आलोककडे पाहू लागले तर शौर्य तिथे बसून हे सर्व ऐकत होता. मग आजोबा म्हणाले, राजेश्वरी, मी ह्यात काहीही बोलू शकत नाही. ते शौर्यावर अवलंबून आहे. असं म्हणताच अचानक सगळे शौर्याकडे पाहिले. तेव्हा तो उठला आणि म्हणाला, मी आता ह्याबद्दल काहीही बोलणार नाही. आणि आत्याजी, मला आता थोडा वेळ हवा आहे. वेळ मिळताच मी नक्कीच कुलदेवताचे दर्शन घेईन. आमच्या लग्नाची परिस्थिती पाहता आम्हाला थोडा वेळ हवा आहे. तसे मी आता ऑफिसला जात आहे. मला काही महत्त्वाचे काम करायचे आहे आणि माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे. असं म्हणत तो त्याच्या जागेवरून उठला. त्याने सिद्धीकडे पाहिले आणि म्हणाला, तुला आश्रमात जायचं आहे ना? जर तुला जायचं असेल तर मी गाडीत तुझी वाट पाहत आहे. लवकर गाडीकडे ये. असं म्हणत तो विनयकडे गेला. विनय फोनवर बोलत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप तणावात असल्याचं दिसत होतं. तेवढ्यात विनयकडे येणाऱ्या शौर्यने विनयला बोलताना ऐकलं. हे सगळं कसं झालं? ठीक आहे, ऐक, मी थोड्या वेळाने येईन. मग मला सगळं सांग. काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. सर्व काही ठीक होईल. म्हणजे काय झालं? विनय मागून आवाज ऐकून विनयने मागे वळून पाहिले. शौर्य विनयकडेच येत होता. विनय, मला सांग, सगळं होईल म्हणजे काय? अरे काही नाही यार, खूप इम्पॉर्टंट काम आहे. मला जायचं आहे. नंतर बोलू आपण. तेवढ्या शौर्य म्हणाला, जसे तारा नावाच्या व्यक्तीचा फोन कसा आला म्हणूनच तुला तातडीने जावे लागेल, तसे तो ताराचं नाव खूप मोठ्याने बोलत होता. ताराला भेटणे महत्त्वाचे काम आहे का? अरे नाही नाही शौर्य, तसे नाहीये. हो, तारा फोन करत होती. तिने मला एक खूप महत्त्वाचे काम दिले होते म्हणूनच मला ते करायला जावे लागेल.
आणि हे काम ह्या मुलींशी संबंधित आहे. कुणाचे तरी अपहरण झाले आहे. तुला काल रात्री कळले नाही का? शौर्यने हे ऐकताच त्याने विनयकडे पाहिले आणि विचारले, आईच्या आश्रमात काय घडले आहे? शौर्य, एका मुलीचे अपहरण झाले आहे. हे बघ शौर्य, त्यात मला जास्त काही माहित नाही. तिथे गेल्यावरच कळणार काय झाले आहे. मग शौर्य म्हणाला, तर तू कशाची वाट पाहत आहेस? चल लवकर जाऊया. अरे पण तू वहिनी सोबत जाणार होतास, वहिनी येणार नाही का? अरे यार, आपण तिला तिथे सोबत घेऊन जायला नको. आपण आधी आश्रमात जायला हवं, ते महत्वाचे आहे का? आता तिला घेऊन जायची गरज काय आहे? मग विनय म्हणाला, हो गरज नाही, पण वहिनी आश्रमात जातात ना दररोज, म्हणून त्यांना सोबत घेऊन चल म्हणालो, एवढेच. शौर्य पुढे काहीतरी बोलणार होता, तोच त्याने सिद्धीला समोर पाहिले. सिद्धीला पाहून तो गप्प बसला. दुसरीकडे विनयला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भाव दिसले. चला जाऊया. शौर्यला माहित होते की त्यालाच तिला घेऊन जावे लागेल, म्हणून तो काहीही बोलला नाही आणि पुढे चालत गेला. सिद्धी आणि विनय दोघंही त्याच्या मागे गेले. दुसऱ्या बाजूला मुंबईचा बाहेर सुनशान जागेवर एक घरात आग लागली होती. जणू काही त्याला आधी आग लावण्यात आली होती. ह्या घराबाहेर काही लोक पहारा देत होते. त्याच घराच्या आत दुसऱ्या मजल्यावर एक खोली पूर्ण अंधारात लपलेली होती. खोलीच्या आत एक आरामदायी खुर्ची होती. त्यावर एक माणूस बसला होता. एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात वाईन ग्लास होता. समोर एका मोठ्या स्क्रीनवर संपूर्ण सूर्यवंशी कुटुंबाचा फोटो होता आणि तो ते पाहत होता. त्याच स्क्रीनच्या शेजारी आणखी एक मोठा फोटो होता. त्या फोटोमध्ये सुमारे 30 ते 35 वर्षाची एक बाई होती, जो माणूसच्या फोटोकडे लक्षपूर्वक पाहत होता, ज्यामध्ये संपूर्ण सूर्यवंशी कुटुंबाचे फोटो होते. त्याने त्याला शेजारी असलेल्या टेबलवरून रिमोट उचलला. त्याने एक बटन दाबले आणि स्क्रीन पूर्णपणे बदलली, ज्यावर शौर्यचा आणि आजोबांचे फोटो दिसत होते. आजोबांचे फोटो पाहून तो म्हणाला, तुझ्याकडे अजूनही तुझ्या मृत्यूसाठी वेळ आहे. त्याने पुन्हा बटन दाबले आणि आलोक यांचा फोटो दिसला. त्यांचा फोटो पाहून तो खूप चिडून म्हणाला, तू ह्या सगळ्या त्रासाचे मूळ कारण आहेस आणि मी तुला भेटल्यानंतर आपण बोलू. तेवढ्यात त्या स्क्रीनवर मागून नेहाचा आवाज आला, अगं सिद्धी, नाश्ता करून जा. नको छोटी आई, तुम्ही काळजी करू नका, मी आज दुपारी तिथेच नाश्ता करेन. असे म्हणत ती शौर्य आणि विनयच्या मागे गेले. गाडीत विनय शौर्य सोबत पुढच्या सीटवर बसला होता. सिद्धी मागच्या सीटवर बसली होती. शौर्य आज गाडी चालवत होता. यावेळी गाडी पूर्णपणे शांत होती. कोणीही सुद्धा बोलत नव्हते. तेवढ्यात गाडीतील शांतता भंग करत विनयचा फोन वाजू लागला. विनयने फोन उचलला. हॅलो, मी येत आहे. तू आत जाऊ नकोस, मी फक्त 10 मिनिटात तिथे पोहोचेन. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. शौर्य काळजीत पडला आणि म्हणाला, नाही नाही विनय, शीला सुरक्षित असायला हवं. तुला जे काही करायचं ते कर. मग विनय म्हणाला, काळजी करू नकोस शौर्य, आम्ही काहीही होऊ देणार नाही आणि तिला काहीही होणार नाही. मागे बसून सिद्धी ऐकत होती आणि पाहत होती. शौर्याची अस्वस्थता तिला जाणवत होती. तेवढ्या सिद्धीने थोडीशी हिंमत आणि संकोच एकवटत शौर्यला विचारले, काय झालं आहे? तुम्ही काळजीत दिसताय. शौर्याने आवाज ऐकला तेव्हा त्याने समोरच्या आरशातून मागे वळून पाहिले आणि सिद्धी त्याच्याकडे पाहत होती. त्याने तिच्याकडे पाहिले आणि काहीही न बोलता पुढे लक्ष केंद्रित केले. विनयची नजर शौर्यावर होती आणि तो स्पष्टपणे सांगू शकत होता की शौर्य त्या क्षणी खूप रागावला होता. विनयने आरशातून मागे वळून पाहिले. सिद्धी अजूनही शौर्याकडे पाहत होती. मग तिचे डोळे विनयच्या नजरेला भिडले. विनय स्मित हास्य करत म्हणाला, वहिनी, त्रास करून घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाहीये. तो ऑफिसमुळे थोडं अस्वस्थ आहे. सिद्धी रागाने विनयकडे पाहत होती आणि शौर्यला हे अगदी स्पष्टपणे लक्षात आले. तेवढ्या शौर्याचा फोन वाजला. कानातले ब्लूटूथ चालू करून तो हॅलो म्हणाला.
दुसऱ्या बाजूला त्याचा असिस्टंट राघव होता. हॅलो बॉस, दिल्लीवाली पार्टीने होकार दिला आहे. त्यांना 1 तासात तुमच्याशी भेटायचे आहे. राघव, माझ्या सर्व मीटिंग रद्द करा. मला काहीही करायचे नाही. मी आता आश्रमात जात आहे. मी आता तुम्हाला एक मेसेज करेन. शक्य तितक्या लवकर सर्व काही शोधा आणि मला कळवा. मग राघव म्हणाला, पण बॉस, त्या पार्टीने खूप कष्टाने होकार दिला आहे. तुम्हाला चांगलेच माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून त्यांच्याशी भेटू इच्छित आहात. आज खूप कष्टाने ते 1 तासात मीटिंगमध्ये येणार आहेत. नाहीतर त्यांची फ्लाईट 2 तासांनी आहे आणि ते दिल्लीला निघणार आहेत. मग शौर्य रागाने म्हणाला, राघव, तुम्हाला सांगायची गरज नाही. माझ्यासाठी जे सर्वात महत्त्वाचे आहे ते मी करेन. राघव रागवलेल्या आवाजाने घाबरला. त्याला पुन्हा बोलण्याची हिंमत झाली नाही. पण आता तो खूप काळजीत होता. तेवढ्यात विनय शौर्याला म्हणाला, शौर्य, काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल आणि मी इथे आहे. जर ती मीटिंग तुझ्यासाठी महत्त्वाची असेल तर तू मीटिंगला जॉईन हो. मी तुला सगळं अपडेट देईन तुला. तेवढ्या शौर्याने रागाने मागे वळून पाहिले. नाही, मी सगळं स्वतः हाताळेन. त्या आश्रमात कोणीतरी पाऊल ठेवल्यापासून सगळं बिघडले आणि मी ते सहन करणार नाही. सिद्धीला समजायला वेळ लागला नाही. शौर्य कुणाबद्दल बोलत होता, पण ती गोंधळून शौर्याकडे पाहत होती. विनयला समजले. काही क्षणांनी त्यांची गाडी आश्रमाबाहेर उभी होती. विनयची संपूर्ण पोलीस फौज तिथे उपस्थित होती. विनय फटकन गाडीतून उतरला आणि संपूर्ण पोलीस फौज सोबत उभा राहिला. शौर्य त्याच्या गाडीतून उतरला आणि आत पळाला. सिद्धी अजूनही गाडीतच होती आणि ती शौर्य जाताना पाहत होती. भूषण आलोक फोन करून संपूर्ण बातमी कळवली होती. आलोक देखील घाबरले होते. घाबरून तिने लगेच आजोबा आणि तिथे उभा असलेल्या सर्वांना सांगितले की आश्रमात काहीतरी गोंधळ झाले आहे आणि मी आश्रमकडे जाणार आहे. तेव्हा प्रदीपच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य होते. इथे आश्रमात शौर्य धावत आला. ताराजवळ पोचला. ह्या क्षणी तारा खूप रडत होती. आज आश्रमातील सर्वजण तिथे उपस्थित होते. तिच्या शेजारी बसलेले कांचन देखील रडत होती. थोड्याच वेळात सर्वांची गाडी आश्रम बाहेर थांबली. सर्वजण पटकन बाहेर पडले आणि आत जाऊ लागले, पण कोणीही लक्ष दिले नाही. गाडीत सिद्धी बसली होती. सिद्धी तिथे बसून सर्व काही पाहत होती. तेवढ्यात विनयची नजर सिद्धीवर पडली. त्याने सर्वांना सूचना दिली आणि कामाला लागण्यास सांगितले आणि तो पटकन गाडीजवळ गेला. तो येऊन गाडीचा दरवाजा उघडून म्हणाला, तुम्ही अजून आत गेले का नाही? पण सिद्धीने विनयच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ती गाडीतून खाली उतरली. पण मग विनयने सिद्धीकडे पाहिले. शौर्यालाही समजत नाही काय बोलावे आणि काय बोलू नये. तुम्हाला शौर्यचं बोलण्याबद्दल वाईट वाटले का? विनयच्या बोलण्यानंतर सिद्धी विनयकडे मागे वळून पाहिले आणि काहीही न बोलता पुढे जाऊ लागले. गाडीच्या मागे लपलेल्या विक्रमने सिद्धी आणि विनयचे संभाषण ऐकले. ते दोघे गेल्यानंतर विक्रम बाहेर आला. शौर्य सिद्धीला काय बोलला ते मला शोधावे लागेल, जेणेकरून माझ्या झाड्यात तिला अडकवायला खूप मजा येईल. शौर्य ताराच्या शेजारी बसला होता. हे सर्व कसे घडले? हे कधी घडले? मग तारा त्याला म्हणाली, तुम्ही गेल्यानंतर आम्ही सर्वजण झोपायला आमच्या खोलीत गेलो. खरं सांगायचे तर आम्ही सगळेच तिला स्वतःहून तिच्या खोलीत सोडून आलो होतो. सकाळी उठल्यानंतर आम्ही आमच्या सकाळच्या दिनक्रमानुसार सर्व काम करत होतो. सगळे आले होते. जेव्हा आम्ही सर्वजण आरतीसाठी आलो तेव्हा आम्ही तिची वाट पाहत होतो. आम्हाला वाटले की जॉनसाठी अपार्टमेंट लेटर आले असेल. ती तिथे कशी राहायची याची त्याला सांगत असेल, म्हणून आम्ही तिला त्रास दिला नाही. मग जेव्हा नाश्त्याची वेळ झाली आम्ही कांचनला शीलाबद्दल विचारले आणि तिने आम्हाला सांगितले की ती तिच्या खोलीत गेली नाही. मी तिला
तिची चौकशी करायला सांगितले. मला वाटले की ती आजारी असेल, कारण ती नेहमीच लवकर येत होती. कितीही व्यस्त असली तरी ती नेहमीच नाश्त्यासाठी तिथे असायची, कारण आम्हाला सर्वांना माहीत होते की तिला भूक आवरत नव्हती. पण जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा शीला तिथे नव्हती. आम्हाला वाटले की ती मागच्या बागेत फुलांना पाणी देण्यासाठी किंवा फळे तोडण्यासाठी गेली असेल. मग पलीकडे असलेल्या कोल्यांमधून 4-5 मुले धावत बाहेर आल्या. रागिणीने आम्हाला सांगितले की तिच्या खोलीतील 10 मुले दिसत नाहीत आणि ती आमच्यासारखे त्या सर्वांना शोधत होती. पण जेव्हा तिला त्या सापडल्या नाहीत तेव्हा ती माझ्याकडे धावत आली आणि मला सांगितले. शीला देखील न सांगता कधीच कुठे गेली नाही. तिने इथेच मुंबईमध्ये एक कंपनीत अर्जही केला होता आणि तिची निवड झाली होती. आम्ही सगळे तिला तुमच्या कंपनीत येऊन ट्रेनिंग घ्यायला सांगितले होते. ती म्हणाली की तिला स्वतःहून सर्व काही करायचे आहे. पण तिला दुसरीकडे तिच्या इंटरव्ह्यूसाठी कॉल आला होता. पण एका आठवड्यानंतर इंटरव्ह्यू होणार होता. तिला एका आठवड्यानंतर दिल्लीला जायचे होते. ती म्हणत होती जर इंटरव्ह्यू सक्सेस झाली तर ती तिथेच जॉईन होईल. तारा आणि कांचन हे सर्व शौर्य आणि इतर सर्वांना एक एक करून सांगत होत्या. तारा आणि कांचनच्या डोळ्यातूनही अश्रू येत होते. कांचनने शौर्यकडे रडत पाहिले आणि म्हणाले, दादा, शीलाला परत आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करा. प्लीज दादा, त्या 10 मुलींनाही आणा. त्यांना खूप काही करायचे आहे. जर त्यांना काही झाले तर? त्या गरीब मुली आधीच अनाथ होत्या. त्यांनी खूप संघर्ष सहन केले आहेत. दुसरीकडे एक ट्रक वेगाने जात होता. तो बेंगळूर आणि मुंबईचा महामार्गावर होता. ट्रक चालवणाऱ्या चालकाने त्याच्या शेजारी बसलेल्या तिघांकडे पाहिले आणि म्हणाला, मला खूप भूक लागली आहे. चला कुठेतरी थांबून काहीतरी खाऊया. मग दुसरा म्हणाला, हो, एका ढाब्यावर थांबा, पण ढाब्यापासून थोडे दूर थांबा, जेणेकरून कुणालाही आमच्यावर संशय येणार नाही. ते चौघही ट्रकमधून उतरले आणि ढाब्याकडे जाऊ लागले. मग त्यांच्यापैकी एकाने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मित्रांनो, आपण एकदा आपल्या मागे तपासले पाहिजे. सगळं ठीक आहे ना? जर बॉसला कळले आपण लक्ष देत नाही आहोत, मग आपलं काही खरं नाही. तर माणसाचे म्हणणे ऐकल्यानंतर त्या तिघांना वाटले की तो बरोबर बोलत आहे, म्हणून ते पुन्हा मागे जाऊ लागले. जेव्हा त्या चौघांनी मागे पाहिले, ट्रकच्या आत एक मोठा कंटेनर होता. तो कंटेनर सर्व बाजूंनी बंद होता. कुठूनही हवा त्यातून जाण्याचा मार्ग नव्हता. एका ठिकाणी फक्त एक लहान छिद्र होते, जे खूप उंच दिसत होते. चौघांपैकी एकाने खिशातून एक चावी काढली आणि हळूहळू कंटेनरचे कुलूप उघडायला सुरुवात केली. मग दुसऱ्याने सांगितले की ते खूप काळजीपूर्वक उघडा, कारण जर कोणी जागे झाले तर काहीतरी अडचण येईल. तर तिसऱ्याने म्हटले की पळून जाण्याचे प्रश्नच उद्भवत नाही, कारण सर्वांना इतके हेवी डॅश डॅश दिलेले आहेत की ते तिथे पोचल्यावरही त्यांना कळणार नाही. तेवढ्यात त्याने कंटेनर उघडला आणि 11 मुली बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळल्या. त्या त्यांचं अंतःकरणात पूर्णपणे हरवलेल्या होत्या. त्यांच्यापैकी कुणालाही कल्पना नव्हती की त्यांचे काय होणार आहे, त्या कुठे जात आहेत, त्यांच्या आयुष्यात कोणत्या घटना घडणार आहेत. त्यांचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होणार होते. ते चौघेही कंटेनरमध्ये शिरले आणि सर्व मुलींना पाहत होते. तिथे एका कोपऱ्यात एक मुलगी होती, जिचा चेहरा स्कार्फने झाकलेला होता. तिचे हात पाय बांधून एका कोपऱ्यात ठेवले होते. तेवढ्यात एक माणूस म्हणाला, ही मुलगी खूप उड्या मारत होती. तिने काल रात्री आम्हाला या मुलींना उचलताना पाहिले. आमचा तिला उचलण्याचा हेतू नव्हता, पण बॉसमुळे आम्हाला ते करावे लागले. ती खूप सुंदर आहे. तिला चांगले पैसे मिळतील. जर बॉस आम्हाला आनंद घेण्यासाठी संधी दिली असते तर मजा आली असती. पण प्युअर माल आपल्या नशिबात नाही. वापरलेले सामान आपल्या नशिबात आहे, ताजे तर कधीच नाही. तेवढ्यात दुसरा माणूस म्हणाला, आधी ते बंद कर
आणि चला जाऊया, आपल्याला भूक लागली आहे. आणि ह्यावेळी मी बॉसला त्यांच्यापैकी किमान एक तरी मुलीला आनंद घेण्यासाठी देण्याचा. तेवढ्यात त्या चौघांच्या मनात काहीतरी खोडकरपणा आला. त्याने एकमेकांकडे पाहिले आणि हावभाव केला आणि त्या चौघांवर एक धूर्त हास्य उमटले. काळा कपड्याने झाकलेली मुलगी थोडीशी शुद्धीवर आली होती. किंचित बेशुद्ध होती. तिचे हात आणि पाय स्कार्फने झाकलेले होते. ती दुसरी कोणी नसून शीला होती. ती हळूहळू शुद्धीवर येत होती आणि त्या चौघांचे बोलणे ऐकून ती जास्तच घाबरत होती. त्या चौघांनी पुन्हा एकदा कंटेनरला कुलूप लावले आणि डाब्याकडे निघाले. ते लोक कंटेनरच्या आत गेल्यानंतर शीलाने हळूहळू तिच्या डोळ्यांनी सर्व काही पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीच दिसत नव्हतं. दुसरीकडे आश्रमात सर्वांना सगळं सांगितल्यानंतर तारा खूप रडत होती. घरातील प्रत्येक सदस्य तिथे उभे होते. शिया आणि शामली ही तिथे होत्या. हे सगळं ऐकून ते सगळे घाबरले होते. तेवढ्या राजेश्वरीने अलकाला एक इशारा केला. अलकाला तिचा इशारा समजला. अलका पटकन सगळ्यांना म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हापासून ही मुलगी घरात आणि आश्रमामध्ये पाऊल टाकले तेव्हापासून काहीही चांगले घडत नाहीये आणि तिला या आश्रमामधून पाठवण्याचा प्रयत्न करा. इतक्या वर्षात या आश्रमबद्दल एकही मुलीने तक्रार केली नाही, पण ही मुलगी 2 दिवस झाले नाही इथे येऊन. तर हे सगळं प्रकार, ते आश्रमात आल्यापासून 11 मुली गायब झाल्या आहेत. मला सांगा मामांजी, आता तुम्ही काय बोलणार? मी तुम्हाला सांगते मामांजी, ती आमच्या घरासाठी चांगली नाही आहे. ती आमचे घर उद्ध्वस्त करायला आली आहे. आणि असेही असू शकते की त्या सर्व मुली गायब होण्यापाठीमागे तिचा हात असेल. ती क्रिमिनल देखील असू शकते. आजकाल कुणावर विश्वास ठेवायसारखे राहिले नाही. तिच्या निरागसतेचं मुखवटामागे खूप धोकादायक मुखवटा आहे. मामांजी, ती आपल्याला नष्ट करायला आली आहे असं वाटते. सिद्धी तिथेच उभी होती, सगळं ऐकत होती. आश्रमातील सर्वजण अलकाचे बोलणे ऐकत होते. शौर्य तिथेच बसला होता. शौर्यने अलका जे काही बोलले ते ऐकले, पण त्याने एकदाही सिद्धीकडे वर पाहिले नाही. तो खाली तोंड करून खोल विचारात गळून गेला होता. तेवढ्यात आजोबांनी अलकाचे तोंड बंद केले. अलका, जेव्हा तुला बोलायला सांगितले जाते तेव्हाच बोलत जा, नाहीतर असं काही बोलण्याची तुला गरज नाही. तेवढ्या राजेश्वरी मध्येच म्हणाली, दादा, अलका अगदी बरोबर बोलत आहे. ह्या मुलीने ह्या घरात पाऊल ठेवल्यापासून काहीतरी वाईट घडत आहे. आणि सर्वात मोठे वाईट गोष्ट म्हणजे तिने आश्रमात पाऊल ठेवून एकही दिवस उलटलेला नाही. आणि आश्रमात घोटाळा तर झालाच, फक्त एक मुलगी नाही तर 11 मुली गायब झाल्या आहेत. मला वाटले की खरोखरच ह्या सगळ्या पाठीमागे तिचा हात असेल. तेवढ्यात आजोबांचे कडक आणि हुकुमशहा आवाज आला, तोंड बंद ठेव राजेश्वरी. सिद्धीविरुद्ध मी एकही शब्द ऐकणार नाही. शौर्याच्या मनात संशय निर्माण करून सर्वजण बाजूला उभे राहून तमाशा पाहत होते. सिद्धी फक्त मान खाली घालून सर्वांचे संभाषण ऐकत होती. सिद्धीबद्दल हे सगळं ऐकून विनय खूप रागावला होता. तो बोलणार इतक्यात सिद्धीने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि नकार दिला. शौर्यने सिद्धी आणि विनय एकमेकांकडे असे इशारा करत असल्याचे पाहिले आणि शौर्याचं हृदयात खंजीर खुपसल्यासारखे वाटले. आता तो खूप चिडला. तेवढ्यात विजयचा फोन वाजला. हो, काय बातमी आहे? हायवेकडे जाणारे सर्व रस्ते ब्लॉक करा आणि ताबडतोब सिग्नल पकडा. मी आता CCTV तपासतो, असे म्हणत त्याने एका इन्स्पेक्टरला कंट्रोल रूममध्ये जाण्यास सांगितले. शौर्यने कंट्रोल रूमबद्दल ऐकले तेव्हा तो विनयसोबत कंट्रोल रूमकडे धावला. दुसरीकडे ते चौघही आनंदाने बसून जेवत होते. शीला हळूहळू शुद्धीवर आली होती आणि बंद डब्यात स्वतःला पाहून ती घाबरली आणि तिला आदल्या रात्रीचे सर्व काही आठवले. आश्रमात प्रदीप सर्वांच्या नजरेतून सुटून एका कोपऱ्यात गेला आणि कोणाला तरी फोन केला. तेवढ्यात डाब्यावर बसून
जेवत असलेल्या चौघांपैकी एकाचा फोन वाजला. त्याने फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूने काहीतरी बोलले. त्या माणसाने उत्तर दिले, साहेब, आपण बेंगळूरला पोचणार आहोत. येथे कंटेनरमध्ये शीला सुट्टीवर आली. तसेच हळूहळू आणखी 1-2 मुले सुट्टीवर आल्या. तिने पटकन नजर फिरवून आजूबाजूला पाहिले. मग तिला तिच्या पायाजवळ काहीतरी जाणवले. तिने हळूहळू तिच्या पायातील बोटांच्या मदतीने काय आहे शोधण्याचा प्रयत्न केला आणि तिला कळले की त्या मुली आहेत. मग तिला आदल्या रात्रीची घटना आठवली. तिने हळुवारपणे त्यापैकी एका मुलीला हाक मारली, चंपा उठ, चंपा उठ. पण तिला कुठूनही आवाज ऐकू आला नाही. ती खूप घाबरली होती. तिचे हृदय खूप धडधडत होते. तिने तिच्या घाबरलेल्या डोळ्यांनी सर्व काही पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीही दिसत नव्हते. सकाळपासून दुपार झाले होते, पण तरीही एकही मुलगी सापडली नव्हती. त्या 4 जण त्यांना हायवेवर घेऊन जात होते. थोड्याच वेळात त्यांची गाडी मुंबई महामार्ग ओलांडण्याचं बेतात होती आणि एका निर्जन रस्त्यावरून जात होती. तेवढ्यात अचानक तो एक ट्रक समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला धडकला. दुसऱ्या ट्रकच्या मागे एक लॅम्बोर्गिनी कार जात होती. दोन्ही ट्रकची टक्कर होताच गाडी एका धक्क्याने थांबली. गाडीतील माणूस म्हणाला, तू वेडा आहेस का? तुला काय मरायचं हौस आले आहे का? येथे मुलींना घेऊन जाणारा ट्रक, त्या ट्रकमधील 4ही पुरुष गंभीर जखमी झाले होते. ते पूर्णपणे बेशुद्ध होते. पण एक माणूस जो अजूनही थोडंसं शुद्धीवर होता, मोठ्या कष्टाने त्याचा फोन काढणारच होता. तेवढ्यात कार ड्रायव्हर अचानक त्याच्याकडे आला. अरे भाऊ, तू जिवंत आहेस का? असे म्हणत त्याने त्याचा फोन घेतला आणि म्हणाला, मला सांग, कोणाला फोन करायचा आहे? तो आणखी काही बोलण्यापूर्वीच तो पूर्णपणे बेशुद्ध झाला. अरे भाऊ, तू शुद्धीवर आहेस ना? अरे भाऊ. तोपर्यंत तो बेशुद्ध पडला होता. मी एक काम करतो, मी पोलिसांना फोन करतो. इथल्या बातम्याबद्दल मी त्यांना सांगतो. तो फोन करणारच होता. तेवढ्यात मागच्या कंटेनरमधून एक कडकडाट आवाज आला. तो मुलगा म्हणाला, आता कोण आहे? हे 4 देवाकडे गेले आहेत. मग कोण असेल? तेवढ्यात त्याला मागून आणखी एक मोठा आवाज ऐकू आला. तो मुलगा म्हणाला, अरे यार, मी काय विचार करत होतो, पाहूया कोण आहे. अजून कोणी जिवंत आहे की मेले आहेत. असे म्हणत तो मागे वळला आणि मागच्या मोठ्या कंटेनरकडे पाहिले. हा मोठा कंटेनर, त्यात काय आहे यार? असं म्हणत तो मागील लॉकची साखळी उघडताच त्याने कंटेनरकडे पाहिले. तेव्हा तो विचार करत होता, हे काय आहे? हा मोठा कंटेनर, आवाज आतून येत आहे का? तेवढ्यात त्याला एक मुलीचा आवाज ऐकू आला, प्लीज मला सोडा, प्लीज दार उघडा, मी गुदमरत आहे, मी मरणार आहे. तेव्हा त्याने हा आवाज ऐकला तेव्हा तो पूर्णपणे हादरला. अरे बाप रे, हे काय भानगड? आत ही मुलगी काय करते? हा काय गोंधळ आहे? तो कंटेनर उघडण्याचा मार्ग शोधू लागला. त्याला दिसले की ते लॉक आहे. त्याला समजले असेल की त्यांच्याकडे चावी असावी. तो पटकन त्यांच्याकडे गेला आणि चावी शोधू लागला.